नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाचा मुजोरपणाचा मुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे। प्रसूतीचा त्रास होत असणारा तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते। मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला 10 लाख रुपयांची मागणी केली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हौशापोटी उपचारात अडकणूक केल्यामुळे आणि एका महिलेचा आपल्याला जीव गमावावा लागला। मात्र त्या 2 चिमुकल्या जीवांना वाचवण्यात आला। त्या गर्भधारणाचे महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आल्याने त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे। ह्या 2 बाळांची प्रकृती कशी आहे त्याबाबत सूर्या रुग्णालयाने माहिती दिली आहे। त्या जुळ्या बाळांची प्रकृती कशी आहे चला जाणून घेऊया। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी अंत झाला। पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये 2 चिमुकल्यांना मुलींना जन्म दिला। या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म 7व्या महिन्यात झाला आहे। एका मुलीचा वजन 1 किलो 122 ग्राम तर दुसऱ्या मुलीचा वजन 640 ग्राम आहे। सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, मात्र आता दोन्ही मुलींचे प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दोन्ही मुली 7व्या महिन्यात जन्माला आल्याने त्यांना NICU मध्ये आहेत। बाळाचे नातेवाईक रोज सकाळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आहे। दोन्ही बाळांची प्रकृती सुधारत आहे। या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे। या रुग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे। त्याचबरोबर या रुग्णालयाची या घटनेनंतर चौकशी सुरू आहे। अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे। त्याच्याबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे। यामध्ये रुग्णालयाने दिलेल्या अहवालात मात्र भिसे कुटुंबियांनी आक्षेप घेतला आहे। भिसे कुटुंबियाची मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर आक्षेप हा अहवाल साफ खोटा आहे। त्या दिवशी आम्ही पैसे देत होतो। 3 ते 4 तास आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो। CCTV चेक करा। आम्ही 3 लाख रुपये भरायला तयारही होतो। आमच्याकडे पैसेही होते। पैसे घेऊन आम्ही त्या ठिकाणी भरण्यासाठी गेलो होतो। मात्र पैसे घेतले नाही। जोपर्यंत 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत उपचार मिळणार नाही। दीनानाथ मंगेशकर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, म्हणून आम्ही या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलो होतो। एवढा वेळ वाया घालवला नसता तर आज या 2 बाळाची आई आपल्यात असती, असंही भिसे कुटुंबियांनी म्हटलं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेला अहवाल खोटा आहे। मी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून याबाबतची कल्पना देणार असल्याचं भाजप विधान परिषदेचे आमदार अमित गोरखेने म्हटलं आहे। डॉक्टर घैसास, डॉक्टर केळकर यांचे आणि माझे PA सुहास भिसेंचे कॉल रेकॉर्ड तपासावे, यातून सर्व सत्य बाहेर येतील, अशी मागणी गोरखेने अहवाल पाहिल्यानंतर केली। आता अहवालात किमान 10 लाख रुपये ॲडव्हान्स कुबुली रुग्णालयाने दिली, मात्र तनिषा भिसेंनी कॅन्सर होता असे खोटे शंका रुग्णालयाने उपस्थित केल्याचे दावाही गोरखांनी केले।